माझा. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेल्यानंतर एक प्रसंग आपल्याला पाहायला भेटतो. फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आमच्याकडे येतात, दादा खूप काही कष्ट केले हो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी. काही लोक असंही बोलतात, महाराज खूप कष्ट केले माझ्या आईने आमच्यासाठी. आता त्यांचे आरामाचे दिवस आले, आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात बहीण सोडून गेली. पण इथं जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित माझ्या माता माऊल्या आहे, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी आहे, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य गड्यानं. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाचं नाव छत्रपती संभाजीनगर नाहीये. तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावाचं नाव महाराष्ट्र नाहीये. तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावाचं नाव भारतही नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे. काय आहे? मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला मला एवढंच सांगायचंय, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाहीये. पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. बसणारी मंडळी, माणसाने जीवन असं जगाव गड्या हो की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत. कबीर महाराज किती सुंदर सांगतात पहा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारे मंडळी, तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी जवळच्या 2 लोकांना तरी तुमच्या जाण्याचं दुःख झालं पाहिजे. मला तर का असं वाईट वाटतं, काही काही लोक एवढे वाईट जगतात की घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. मला एवढंच सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी ज्या वेळेस वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली, अख्ख्या महाराष्ट्राला दुःख झालं यात नवल नाहीये. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, त्यांच्या पत्नीला दुःख झालं, त्यांच्या मुलाबाळाला दुःख झालं यात नवल नाहीये. मी चरित्रकाराच्या मुखातून असं ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा महाराजांसोबत प्राण सोडला होता. हा, त्याच्यावर आता वाद चालू आहे, तो भाग वेगळा आहे. वाद लोक कशावर करतील, महाराष्ट्रीयन लोक काही सांगता येत नाही, कारण यांना दुसरं जीवनात काहीच नाहीये, फक्त वाद करणे हा जीवनातलं सगळ्यात मोठं ध्येय आहे त्यांचं. लक्ष देऊन ऐका. छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजांसोबत प्राण सोडला असा इतिहास आपण ऐकतोय. बसणारी मंडळी, तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी तुमचीही घेतो, माझीही घेतो. आपल्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मला आहे. अरे पण आपण गेल्यानंतर कमीत कमी लोकांनी म्हणलं तरी पाहिजे, अहो महाराज काय गोड माणूस होता हो. आमच्या छत्रपती शिवाजी नगरमध्ये एवढा सुंदर माणूस नव्हता, आमच्या पैठणमध्ये एवढा चांगला गोड माणूस नव्हता. माणूस किती चांगला होता. या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठी एक वाईट सवय सांगू का तुम्हाला, इथं माणसाला सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं गड्यानो. काय व्हावं लागतं? जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत या जगात सिद्ध होतच नाही. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. ते या महाराष्ट्राला कळण्याला त्या बिचारीला मरावं लागलो. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती. जिवंतपणे त्या माय माऊलीने किती गोर गरीब मुलींचं लग्न केलंय, किती गोर गरीब मुलींचा सांभाळ केला, हे तुम्हालाही माहित नाही, तो मलाही माहित नव्हतं. मग मला बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं, जाणं तुम्हालाही जाणं मलाही आहे, पण जात असताना तुकोबरायचं प्रमाण संग घेऊन जा. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे.
परिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. बसणारे मंडळी, तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न कराय महाराज. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला काहीतरी सांगत आहेत. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का, हा पहिला प्रश्न आहे. 3 गोष्टी लिहून ठेवा काळजावर माझ्या. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3. लक्षात आलं? परत सांगतो. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3. कीर्तन संपलं, रात्रीचे 12 वाजलेले, हॉटेल बंद आहे, लोक झोपलेले, ड्रायव्हर आणि मी 2 जण गाडीत आहेत. मला इथून पुण्याला जायचंय. आता कोणी विचारायला माणूसच रस्त्यावर नाहीये, मॅप लावलाय, मॅप चालत नाही, रेंज कमी आहे. मग रात्री ड्रायव्हरला मार्गदर्शन कोण करतो? रात्री ड्रायव्हरला मार्गदर्शन रस्त्याच्या पाट्या. ती पाटी ड्रायव्हरला सांगते, हे बाबा इथून पुणे 200 किलोमीटर आहे. तीच पाटी ड्रायव्हरला काय सांगते माहितीये का, पुढं पुलाचं काम चालू आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. तीच निर्जीव पाटी ड्रायव्हरला सांगते, पुढे गतिरोधक आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. तीच पाटी ड्रायव्हरला सांगते, बाबा पुढे अरुंद पूल आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय, लक्ष द्या गाड्या कीर्तनाकडे. अरे चांगलं मार्गदर्शन जर निर्जीव पाटी सजीव माणसाला करत असेल, काय म्हणतो मी कळतंय ना तुम्हाला? चांगलं मार्गदर्शन जर निर्जीव पाटी सजीव ड्रायव्हरला करत असेल, तर चांगलं मार्गदर्शन आपण आपल्या माणसाला का करू नये, केलंच पाहिजेत ना महाराज. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. अरे आपण सांगितल्यानंतर जर एखाद्याच्या जीवनाचा घाट टळत असेल, आपण जर सांगितल्यानंतर एखाद्याला काही फायदा होत असेल, आपण जर सांगितल्यानंतर त्याच्या जीवनात होणारं दुःख थांबत असेल, त्याची इच्छा नसेल, तरी त्याला सांगत जा. काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगत जाऊ नये. एखादा देशी प्रेमी असेल, देशप्रेमी वेगळा आणि देशी प्रेमी वेगळा, कळतंय तुम्हाला? हा तुम्ही एवढे काही साधू नाही सगळे, लगेच तुम्हाला कळणार नाही असं, बरोबर आहे का नाही? देशप्रेमी वेगळा आणि देशी प्रेमी वेगळा, बरोबर आहे का नाही? मग एखाद्या माणसाला प्यायची सवय, 6 वाजले रे वाजले की वारकऱ्याला हरिपाठ करा वाटतो. 6 वाजले की वारकऱ्याला हरिपाठ करा वाटतो, बामणाला पूजा अर्चा करा वाटते, आणि बेवड्याला फक्त दारू प्या वाटते. मग तो तुमच्या परिसरामध्ये आला आणि त्याने विचारलं, का ओ दादा काही सोयसाय आहे का तुमच्या नगरमध्ये? तुम्हाला माहित आहे दुकान, तरी सांगू नका. काय सांगतोय मी तुम्हाला? तुम्हाला दुकान माहित आहे तरी सांगू नका. का? अरे पिणारा तर नरकात जाणारच आहे, पण त्याला दुकानाचा मार्ग दाखवण्याला सुद्धा अर्ध पाप लागणार आहे. काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायचे नाही 1, काही गोष्टी माहीत नसल्या तरी सांगितल्याशिवाय राहायच्या नाही 2, आणि काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगत जाऊ नये. न विचारता कोणाला ज्ञान दिलं तर ते फायद्याचं ठरत नाही. फुकट जगात काहीच देत जाऊ नये. फुकट जर तुम्ही कीर्तन केलं तेही लोकांना पचत नाही. खरं आहे ना महाराज? लोक म्हणतात ते फुकट करता यायला तारखे आहे का नाही, कारण त्यामुळे पेमेंट वाढवा, क्रेज वाढवा, बरोबर आहे का? फुकट लोकांना काहीच देऊ नये महाराज. जे काही लोक फुकट घ्यायच्या लायकीचे का, हा फुकट जगामध्ये ज्ञान देऊ नये. अरे फुकट तर मायबापानं पोरायसाठी पैसे सुद्धा कमवू नये. जे मायबाप पोरांसाठी फुकट पैसे कमवून ठेवतात, त्यांचं म्हातारपण कसं असतं त्यांना म्हातारपणी जाऊन विचारा महाराज. प्रत्येक मनुष्य कष्टातून मोठा झाला पाहिजे. प्रॉपर्टी पोरासाठीचे, प्रॉपर्टी बापासा पोराची पुरीसाठीचे, पण त्या पोरांना कधीच असा भास होऊ देऊ नका की माझ्या बापाने खूप काही करून ठेवलंय, आता मला कमवायची गरज. हे ज्या दिवशी तुमच्या पोराच्या डोक्यात येईल त्या दिवशी तुमच्या डोंगावर आता बसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं त्याला 10 रुपये लागले तर 10 कधीच द्यायचे नाही, त्याला 5 रुपयात भागव म्हणायचं. का? जोपर्यंत त्याला कष्ट कळणार नाही, जोपर्यंत त्याला त्या पैशाची किंमत कळणार नाही, तोपर्यंत तो जीवनात सक्सेस होणार नाही. विठाला विठा काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगत जाऊ. तुकोबराय सांगतात, हे बाबांनो तुम्हाला गरज नाहीये आमची, तुम्हाला गरज नाहीये आमची, पण सांगणं आमचा धंदा आहे. का? आमचा जन्म त्याच्यासाठी. प्रमाण घ्या. ब्रह्ममूर्ती संत तुतार्यांचा आवाज कमी कर सांगितलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले तीन जना, उद्धराया आले तीन जना, उद्धराया आले तीन जना. ब्रह्ममूर्ती संत
जगी अवतरले उद्धाराय आले दीनजना. बस असाच राहू द्या, तू तर यांचा आवाज वाढू नको अजिबात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले दीनजना. अरे साधू संतांचं कार्यच आहे तुमच्या आणि माझ्या जीवनाचं. मी खरं सांगू का गड्यांनो, तुम्हाला वाईट वाटेल पण सत्यता सांगतो. हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये, या महाराष्ट्राला सगळ्या जाती धर्माला एकत्रित करण्यामध्ये जेवढं योगदान वारकरी संप्रदायाचं आहे तेवढं कोणाचंच नाही महाराज. तुम्ही माना न माना, ही वस्तुस्थिती आहे. अरे आज लोक सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही संविधानाने चालतोय. अरे संविधान तर तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलाय, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर, संविधानाच्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये तुकोबरायची गाथा होती, हे विसरून चालता येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी होती. आता सगळ्याच गोष्टी रे, आता कॉलेजेस आहे, आता IT पार्क आहे, आता एवढी स्मार्ट सिटी आहे, सगळ्या गोष्टी आहे. अरे ज्या काळामध्ये कोणतीच गोष्ट नव्हती त्यावेळेस या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाने केलं. अरे सगळं ज्ञान दिलंय. धंदा कसा करावा हे सुद्धा तुकोबरायांनी सांगितलं. मुद्दाला आता तोटा ऐसा खोटा व्यापार. धंदा कसा करायचा, व्यवसाय करायचं, वागायचं कसं, पैसा कमवणाऱ्यांनी लक्ष देऊन ऐका. पैसा किती कमवायचा आणि कसा कमवायचा तुकोबरायांनी सांगितलं 450 वर्षापूर्वी. जोडून या धन, जोडून या धन. कोणत्या व्यवहारे? लोकांच्या माना मोडून नाही. कसं बोलवायचं? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अरे सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगितलंय. सरकार आता दौंडी देतंय की झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. ही सरकारची योजना नाही, ही सुद्धा आमची चोरलेलीच आहे. तुम्ही वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबरायला माहित होतं की 2019, 18, 20 ला कोरोना येणार आहे आणि त्यावेळेस ऑक्सिजन सुद्धा लोकांना पैशाने भेटणार. त्यावेळेस सांगितलंय की झाडं लावा, झाडं लावा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्ष हे झाडं नसून ते तुमचे सगळे आहे, सोयरे आहे. पण आपण डेव्हलप होण्याच्या नादामध्ये झाडं तोडून टाकले. मग ऑक्सिजनची काय किंमत आहे तुम्हाला 2-4 वर्षापूर्वी सर्वांना कळाली. विठाला 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 विठाला. साधू संतांचं कार्य तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. अजून 3 मुद्दे सांगतो. संतांना अधोगती, कुत्र्याला गती, माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. किती गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. साधू संतांना अधोगती सहन होत नाही. 1, कुत्र्याला गती सहन होत नाही. 2, आणि माणसाला प्रगती सहन होत नाहीये. साधू संतांच्या जीवनामध्ये फक्त बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जेवढ्या काही जाती धर्मामध्ये जेवढे काही संत महंत झाले त्यांनी फक्त या गोरगरीब समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं. त्यांना अज्ञानापासून दूर ठेवण्याचं काम केलं. त्यांना चांगलं वागायचं सांगितलं. अरे संप्रदायामध्ये एक तरी कीर्तनकार मला असं दाखवा ना गड्यानो की त्यानं माईक हातात घेऊन तुम्हाला दारू प्यायचं सांगितलं. एक कीर्तनकार मला असा दाखवा की त्यानं तुम्हाला एखादा व्यभिचार करायचा सांगितला. एक संप्रदायाचा माणूस असा दाखवा की त्यानं हा माईक हातात घेऊन असं तुम्हाला सांगितलं की बाबा नो कीर्तन संपल्यानंतर सगळ्यांनी चोऱ्या करा. अरे चोऱ्या करू नका हे मार्गदर्शन साधूच आहे. वाईट वागू नका हे मार्गदर्शन साधूच आहे. दारू पिऊ नका हे मार्गदर्शन साधूच आहे. बरं तुम्ही सगळे राजकीय मंडळी आहात. हे व्यासपीठ सुद्धा मगाशीच आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री शिरसाट साहेब सुद्धा येऊन गेले. आतापर्यंत तुमची ज्या ज्या सभेला गेले एखाद्या पुढाऱ्यानं असा माईक हातात घेतला ना असं म्हणला का हो बसलेल्या मंडळीनो तुम्ही दारू पिऊ नका असं कधी म्हणला का तो? म्हणूच शकत नाही. याचं कारण तो दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही ना. ही ताकद जर कोणाकडे असेल तर ती फक्त ज्ञानोबराय तुकोबरायकडे. कोणाकडे? ज्ञानोबराय तुकोबरायकडे. म्हणून साधू संतांनी फक्त तुम्हाला आणि मला जागवण्याचं काम केलं. उठा जागे भारे
जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. तुमच्या आणि माझ्या जीवनाला जागृत करण्याचं काम जर कोणी केलंय तर ते फक्त आणि फक्त साधू संतांनी केले महाराज. एक माणूस तुकोबराईकडे गेला, बाबा साधू संतांनी जर आम्हाला जागी केलं तर मग आम्ही झोपलेले का? झोपलेले थोडे आपण महाराज. आपण जेवढे जागृत आहे तेवढं जगात कोणी जागृत नाहीये. अरे पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो, माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल, बरोबर आहे का नाही? मग हे जागृत आहे म्हणूनच करता का झोपेत आहे म्हणून? आता एवढं आमच्या सुमित भैयाने आमच्या मोहित भैयाने एवढं गोड नियोजन केलं. टाळकरी आहे, गायक आहे, वादक आहे, खूप सुंदर उपक्रम राबवला महाराज. मी तर या मताचा महाराज आहे. आमच्या सुमित भैयाला आणि मोहित भैयाला विनंती आहे, दरवर्षी कीर्तन ठेवण्यापेक्षा ह्या वर्षी तुम्ही जसं होत करू मुलांना 111 सायकली दिल्या. कोरोनाच्याही काळामध्ये खूप चांगलं काम आहे. सुमित भैया माझे चांगले मित्र आहे. खरं सांगू का, कीर्तन ठेवावं या मताचा महाराजच नाहीये गड्यांमध्ये. कीर्तनाला जेवढा खर्च करतात तेवढा जरी खर्च तुम्ही गोरगरिबाच्या मुलांच्या पुस्तकासाठी वयासाठी केला तर कीर्तनापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला पडत. कीर्तन ठेवावं, तुम्ही ठेवल्यानंतरच आमचं चालतं ही भूमिका तुमची असेल तेही सोडून द्या, बरोबर आहे का नाही? कारण कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं तरी आम्ही जिवंत होतो, म्हणजे आपल्या कोणा वाचून काही चालत नाहीये. पण ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टीची समाजाला गरज आहे, आणि मला विनंती करायची तुम्हाला, जेवढे काही श्रीमंत लोक आहे ना, त्या श्रीमंत लोकांना माझी विनंती आहे, ज्याला भूक लागलेली त्याच्याजवळ अन्न घेऊन जा. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला अन्न देऊ काहीच फायदा नाही महाराज. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला देऊन काय फायदा आहे? गाढवांशेत खाल्लं पापना पुण्य, काहीच फायदा नाही. ज्याला गरज आहे, गरजू माणसापर्यंत पोहोचा. या जगामध्ये असे हजारो लोक आहे की त्यांना बऱ्याचशा गोष्टीची कमी आहे. तिथपर्यंत जर आपण पोहोचलो तर निश्चित. पण पैशाचा नेम असा आहे महाराज, पैसा कधीच गरीबाकडे जात नाही. पैशाचा तो चांगला स्वभाव आहे. पैसा कधी पैशावाल्याकडेच जातो, बरोबर आहे का नाही? ज्या गोशाळेला कशाचीच गरज नाही लोक तिथं दान देतात. नेम कसा आहे, ज्या गोशाळेला कशाचीच गरज नाहीये त्या गोशाळेला लोक मदत करतात. ज्या वृद्धाश्रमामध्ये भरपूर 200-300 महिलांचं दररोज जेवण्याची व्यवस्था आहे, 2 वर्ष 4 वर्ष ज्यांच्या पंक्ती फुले, लोक तिथंच जातात. अजिबात नाहीये. ज्यांना गरज आहे तिथपर्यंत पोहोचा. मी या मताचा महाराज नाही की वाढदिवसाला प्रत्येकाने कीर्तन ठेवावे, पुण्यतिथीला कीर्तन ठेवा. तुम्ही आज जो उपक्रम राबवला हा एक आदर्श उपक्रम आहे. विठाला सुंदर जे नियोजन केलं ते जागृती अवस्थेमध्ये आहे म्हणूनच केलेलं आहे, झोपलेलं आहे असं नाहीये. मग महाराज एवढे जर माणसं जागृत आहे, किती थोडे जागृत आहे का महाराज? आपण गाडी कशी घ्यायची याची तयारी आपली 6 महिन्याच्या अगोदर आहे. अजून तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांची जिल्हा परिषदेची तयारी चालू आहे, नगरपालिकेची तयारी चालू आहे, भेटीगाठी चालू आहे. हे जागृत आहात म्हणूनच फिरताय ना. झोपलेले असताना कसं फिरसाल? मग सगळ्या गोष्टीची तयारी करता. मग इथं बसणाऱ्या सर्व मायबापाला माझा प्रश्न आहे, तुम्हीही मरणार आहे मीही मरणार आहे, तुम्हीही मरणार आहे मीही मरणार आहे, मग मरणाची तयारी कधी करणार आहात हा एक प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणसाल मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाणेस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. हे मार्गदर्शन साधू संतांनी तुम्हाला आणि मला केलं. जगद्गुरु तुकोबांनी या समाजाकडे पाहिलं, बाबा लोक युवा होतात, मोठे होतात, वृद्ध होतात, मरून जातात. लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचारच करत नाहीये. भागवतकारांनी तर एवढं गोड सांगितलंय, काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करायला महाराज, त्या दिवशी प्रत्येक माणसाला माझ्या ज्ञानोबराची ओवी आठवल. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाक पाकरी तव हे सरे. मग अगदी थोडे कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये मी सांगतोय तुम्ही काय करा. अभंगाचं पहिलं विठ्ठला